आप- प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचा पुन्हा आपल्याच YouTube चॅनल एसएस सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यास ही प्रक्रिया सुरू केली आहे। या सेतू अभ्यासाची पहिली जी चाचणी आहे ती आज आपण पाहणार आहोत। तर ही चाचणी 1 ते 4 या कृतीपत्रकावर आधारित आहे। 1 ते 4 या कृतीपत्रकावर आधारित आहे आणि यासाठी गुण 15 आहेत आणि वेळ आहे 30 मिनिट। तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये आपल्याला कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। याच्यामध्ये 8 प्रश्न दिले आहेत, तुम्हाला फक्त कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। यामधला आपला पहिला प्रश्न आहे ध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे, ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते। यानंतर दुसरा प्रश्न आहे संवेग म्हणजे काय? संवेग म्हणजे काय? तर संवेग हा वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार आहे आणि याचं एसआय पद्धतीतील एकक हे किलोग्राम मीटर पर सेकंद आणि सीजीएस पद्धतीतील एकक हे ग्राम सेंटीमीटर पर सेकंद आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे अणुकेंद्रकात कोणते मूलकण असतात? आता हे तर सर्वांनाच माहिती आहे की अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे 2 मूलकण असतात। तर अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे 2 मूलकण असतात। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे दैनंदिन व्यवहारात उपयोगात येणाऱ्या आम्लधर्मी व अम्लारीधर्मी पदार्थांचे प्रत्येकी एक नाव लिहा। तुम्हाला कोणत्याही एकाचे नाव लिहायला सांगितलेले आहे, ते मी 3-4 दिले, तुम्ही कोणतेही एक यापैकी लिहू शकता। तर आम्लधर्मी आहे निंबू, टमाटर, चिंच, विनेगर, संत्रा, मोसंबी हे सगळे आम्लधर्मी पदार्थ आहेत। तर अम्लारीधर्मी याच्यामध्ये येतो खाण्याचा सोडा, तुरटी, साबण, कोलगेट हे सगळे जे आहेत ते अम्लारीधर्मी आहेत। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पुरुषांच्या व स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारतेत मुख्य फरक कोणता असतो? काय विचारतंय की पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारतेमध्ये कोणता फरक असतो? तर याला आपण असंही लिहू शकतो की पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या आवाजात काय फरक असतो? तर पुरुषांच्या आवाजाची वारंवारता ही स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारतेपेक्षा कमी असते किंवा स्त्रियांच्या आवाजाची वारंवारता ही पुरुषांच्या आवाजाच्या वारंवारतेपेक्षा जास्त असते। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना मनोजने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होतो? जेव्हा केव्हा आपण चाल आणि दिशा दोन्ही बदलतो तेव्हा वेग सुद्धा बदलते। चाल व दिशा बदलल्यास वेग सुद्धा बदलते। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा। तुम्हाला अभिक्रिया कारके दिलेले आहेत, उत्पादिते लिहायची आहेत। तर अभिक्रिया कारकांमध्ये आहे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट। यापासून काय उत्पादिते मिळेल? तर कॅल्शियम हा सल्फेट सोबत अभिक्रिया करेल आणि कॅल्शियम सल्फेट तयार होईल आणि 2 हे सोडियम क्लोराईडचे रेणू बाहेर पडतील। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे वैश्विक दर्शक म्हणजे काय? तर वैश्विक दर्शक म्हणजे काय हे सांगायचं आहे आणि नैसर्गिक दर्शकांची नावे लिहायची आहेत। वैश्विक दर्शक आपण कोणाला म्हणतो? अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात जे मिश्रण तयार होते त्यास आपण वैश्विक दर्शक म्हणतो। आता नैसर्गिक दर्शकांची कोणकोणती उदाहरणे आहेत? तर हळद, गुलाबाच्या पाकळ्या, जांभूळ ही काही नैसर्गिक दर्शकांची उदाहरणे आहेत। यानंतर एक कृती दिली, त्या कृतीवरून 2 प्रश्न विचारण्यात आले होते, ते आपण पाहणार आहोत। ती कृती तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमातून वाचून घ्या। त्यामध्ये जो पहिला प्रश्न विचारले की या घरात सुस्पष्ट नसणारा व वाढलेला महत्तेचा ध्वनी का ऐकू येतो?
तर घर रिकामा असल्यामुळे भिंतीवरून आवाजाचे परिवर्तन होत असल्यामुळे घरात सुस्पष्ट नसणारा व वाढवलेल्या महत्तेचा ध्वनी ऐकू येतो. आता अशा प्रकारच्या ध्वनीला काय म्हणतात असं विचारले तर अशा प्रकारच्या ध्वनीला आपण प्रतिध्वनी असे म्हणतो. काय म्हणतो? प्रतिध्वनी असे म्हणतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझा रंग निळा आहे. माझ्या शरीरात पाण्याचा अंश आहे. मला उष्णता दिली असता पांढऱ्या रंगाची भुकटी तयार होते. तर मी कोण? ओळखा, पाहू. माझे रासायनिक रेणूसूत्र लिहा. तर हे सगळे जे गुणधर्म आहे ते कोणामध्ये असतात? तर हे सर्व गुणधर्म कॉपर सल्फेटचे आहेत. म्हणजेच वर सांगितलेला पदार्थ हे कॉपर सल्फेट आहे. याचे रेणूसूत्र CuSO4 आहे. यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण करा. या सारणीमध्ये जी पहिली रिकामी जागा आहे ती 25 येईल आणि दुसरी रिकामी जागा ही 8 येईल. आता हे कशी आले हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. कसं सॉल्व्ह करायचं हे विचारण्यासाठी आम्ही सॉल्व्ह करून दाखवू. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सोडियमची संयुजा 1 आहे. याचे शास्त्रीय कारण द्या. तर तुम्हाला माहित आहे की सोडियम चे अनुक्रमांक हे 11 आहे. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,8,1 आहे. तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉनमुळे त्याची अष्टक स्थिती पूर्ण होत नाहीये. तर तो काय करतो? हा इलेक्ट्रॉन एक देऊन टाकतो आणि आपली अष्टक स्थिती पूर्ण करतो. म्हणून सोडियमची संयुजा ही 1 आहे. तर आपण काय म्हणू? सोडियमचे अनुक्रमांक 11 आहे. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,8,1 आहे. सोडियमच्या शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. शेवटचा एक इलेक्ट्रॉन देऊन तो आपली अष्टक स्थिती पूर्ण करतो. म्हणून सोडियमची संयुजा ही 1 आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करून क्रमांकापुढील भागांची नावे लिहा. तर तुम्ही ही आकृती पाहून घ्या. या आकृतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहा, पहिला येईल परावर्तित ध्वनी. या भिंतीवर हे ध्वनीची लहरे जात आहेत. हे येईल परावर्तित ध्वनी. 2 नंबरला येईल गायक, 3 नंबरला थेट येणारा ध्वनी आणि 4 नंबरला येईल श्रोता. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, KOH या संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा. तर तुम्हाला माहित आहे KOH या संयुगाचे नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे KOH या संयुगाचे नाव आहे. यानंतर आपल्याला याचं रेणुवस्तुमान काढायचं आहे. तर रेणुवस्तुमान तुम्ही कसं काढणार? तर पहा, अशा प्रकारचा एक तक्ता बनवायचा. याच्यामध्ये पहिलं येईल रेणू, त्यानंतर आपल्याला लिहायचे घटक मूलद्रव्ये, अणुवस्तुमान, रेणूतील अणूंची संख्या, अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या आणि घटकाचे वस्तुमान. तर आपलं रेणू कोणतं आहे? KOH. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक पोटॅशियम आहे, एक ऑक्सिजन आहे आणि एक हायड्रोजन. तेच लिहिले मी इथं, पोटॅशियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. अणुवस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे पोटॅशियमचं 39, ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 1. रेणूतील अणूंची संख्या तुम्ही पाहू शकता, एकच पोटॅशियम आहे, एकच ऑक्सिजन आहे आणि एकच हायड्रोजन आहे. तर आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच अणुवस्तुमान आणि रेणूंची संख्या यांचा गुणाकार करायचा आहे. तर इथे येईल 39 गुणिले 1, त्यानंतर 16 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1. या सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरीज येईल 56, म्हणजेच KOH चे रेणुवस्तुमान येईल 56. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची चाचणी सॉल्व्ह करून पाहूया. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आम्हाला वाव भेटेल आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी.